पाणी थोडंसं पाणी चोळा पाय दूध होता परत टाका पाणी थांबा थांबा फुलं फुलवा हाँ ओम गायश्री सर्वांना नमस्कार। मी काऊबाई भक्त प्रशांत गायकवाड राहणार खराडी। आज भोसरी गावामध्ये नेहाताई उगाले यांची ना राशीची आरती आहे, आनंदाची आरती आहे। त्यांना 11 वारी टोटल। कुठले कुठले वारी सांगत आहे का? महालक्ष्मी, कळंजाई, मुक्ताबाई, काऊबाई, लखाबाई, लक्ष्मी आई, लक्ष्मी आई आहे, अजून अंबाबाई आहे, येळाई आहे, यल्लम आहे, धावजी पाटील आहे, अजून महाकाली, अशी टोटल 11 वारी आहेत। ताईंना जवळजवळ 2-2.5 वर्षापासून त्रास होत होता, खूप म्हणजे भयंकर त्रास होता। म्हणजे असं की बाबा त्यांना फार मेंटली म्हणतो ना आपण किंवा एक प्रकारे की मेंटली डिस्टर्ब होतो किंवा मानसिक रोग तज्ञापर्यंत ताईंचे उपचार केले, बरोबर आहे ना ते? हा, मग ताईंना इकडे तिकडे गेले, त्यानंतर काही लोकांनी सांगितलं तुम्ही या देवळशीकडे जावा, तिकडे जावा, ताईंनी तिकडे पण गेले। कोणी ताईंचे उतारे सांगितले, तर कोणी स्मशानातले सुद्धा उतारे सांगितले, आणि ताईने ते उतारे त्यांच्याकडनं केले, पण 10,000 15,000 जी मागितले। कारण बरोबर आहे, कारण शरीराला सुख मिळणं हे महत्वाचं असतं। तेव्हा माणूस आपण आहे ना योग्य तर कुठलाही मार्ग कोणी सांगेल ना, जिथं काही नसतं तिथं आपण विचार करतो किंवा कोणीतरी सांगतं तेव्हा त्याच्याने आपल्याला काहीतरी म्हणजे उपाय येईल म्हणून, आणि ताईने तसं केलं, पण ताईला काहीच फरक नव्हता। तर अक्षरशः ताई म्हणजे 2 वर्ष माझ्याशी संपर्कात होत्या, पण माझी पण गेलमा झाली नव्हती, त्यामुळे मी अजून त्यांचे काहीच करू शकलो नाही। पण ताईंनी परत त्याच्यानंतर 2 वर्षांनंतर ताई परत पुन्हा ते माझ्याकडे आले, आणि आल्यानंतर मी ताईंना पाहिलं, देवाचं पाहिलं। त्याच्यानंतर ताईंना मी सांगितलं की बाबा ताई तुम्हाला दुसरं तिसरं काय नाहीये, आई साहेबांचं वारं आहे, ते वारं कसं उलवाडायचं आणि कसं संचार मोका करायचा। त्यामुळे आतापर्यंत ताईंच्या 5 आरती झाल्या, म्हणजे 3 आरती आपण इथे घेतल्या, 2 आरती आपल्या गादीवरती घेतल्या, त्याच्याने ताईंचं वारं हे मोकं झालं। आता ताई त्रास वगैरे होतो तुम्हाला काय? नक्की का आपण मी 1 रुपया वगैरे काय घेतला कुणाचं काय? नाही, हा, तसं काय नाही ना? कुठलं म्हणजे काय सांगितलं तसं नाही ना? ठीक आहे। आनंदाने आईसाहेबांचं वारं खेळलं आणि छान वारं खेळलं, आणि आनंदाने आनंद झालेला आहे। आईसाहेबांची आज परीक्षा आहे, ठीक आहे। तर आईसाहेबांनी आता 11 वारी येतात, पण ते खरं की खोटं हे आज आपल्याला पाहायचंय। तर त्याच्या आज आपण लिंबाची रास मांडणार आहोत। त्या लिंबाच्या राशीवरती आईसाहेबांचं नाव घ्यायचं, आणि खरं की खोटं ते घरच्यांना आईसाहेबांना म्हणजे घरच्यांना कळू द्यायचं। काही यायचं नसतं, घुमायचं तिथं वाटेल नको, परत 4-5 अर्थाला पैसे गेला आपला वगैरे, बरं आहे का नाही? चालेल, पाय ठेवायचा आणि उभं राहायचं पहिले, आणि आता ती खाली सांग घ्यायचं,
गाईचं उध उध बोल मानाच्या गाईचं चांग भले बोल माऊलीच्या हाताली की जय बोल हरिपाठाचं चांग भले बोल सगळं लहान गाईचं चांग भले खालचं पाणी घे ते बादलीचं